Hi, I'm Ashlesha Athawale and you're watching my YouTube channel about books in which I talk about books I have enjoyed reading. आज आपण बोलतोय एका अत्यंत वेगळ्या पुस्तकाविषयी. इट इज डिअर अमेरिका लेटर्स होम फ्रॉम व्हिएतनाम. हा एक संग्रह आहे पत्रांचा जी व्हिएतनाम युद्धात अमेरिकन सैनिकांनी आपल्या घरच्यांना मित्रपरिवारांना लिहिली आणि काही पत्र अशी पण आहेत की जी त्यांनी या सैनिकांना लिहिली. म्हणजे अगदी त्या काळी शाळेत मुलांना सांगायचे की तुम्ही सैनिकांना पत्र लिहा, तशी लहान मुलांची पण एक 2-4 पत्र आहेत की तुम्ही काय करता वगैरे असं. पण हे पुस्तक खूपच डिस्टर्बिंग होतं. मी 19 वर्षांची होते, कॉलेजमध्ये होते तेव्हा मी पहिल्यांदा हे वाचलं आणि त्यांनी मला माझ्या कोशातून बाहेर काढलं. म्हणजे त्या वेळात आपण माझे मित्र, माझं कॉलेज, मला सिनेमाला जायचं आहे, मला नाटक बघायचं, ह्याच्यातच असतो. So as a 19-year-old, when I first read this book, it opened up a lot of aspects in life to me. You could say it held a magnifying glass to many aspects of life for me. And I still cry when I read these letters. I have reread them many times over the years. And it moved me a lot. आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी आयुष्यात हे पुस्तक एकदा वाचलंच पाहिजे. आणि आपण आपलं जगच घेऊन बसलेलो असतो, त्याच्यामुळे हे जरा दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललंय आणि आपलं जग किती छोटं आहे कधी कधी हे त्याच्यातून कळतं. तर हे जे पुस्तक आहे ह्याच्यात मी म्हटल्याप्रमाणे पत्र आहेत आणि अनेक पत्र अशी आहेत की त्याच्यामध्ये लेखक आता नाही आहे. म्हणजे प्रत्येक पत्राच्या खाली त्यांनी असं दिलं आहे माहिती लेखकाची. तर अनेक पत्रांच्या खाली KIA असे येतं, ते वाचले की अत्यंत वाईट वाटतं. म्हणजे दॅट इज किल्ड इन ॲक्शन, की हा मनुष्य नाही आहे आता या जगात. किंवा आनंदही वाटतो कारण काही पत्रांच्या खाली असे आहे की हा माणूस रिटायर झाला सैन्यातून आणि नाव ही इज वर्किंग ॲज अ लायब्रेरियन इन ब्रुकलिन, असं की त्याला चांगलं वाटतं. म्हणजे आपलं एक असं नातं निर्माण झाल्यासारखं झालेलं असतं ही पत्र वाचून. आणि त्याच्यामुळे त्या माणसाने जे त्याचं डिस्क्रिप्शन दिले, जे त्यांनी वर्णन केलं, तो ज्या काळातून जात होता, काय त्यांनी बघितलं त्या युद्धामध्ये, ते आपणही त्याच्या पत्रातून जगतो, बघतो ते. आणि आपणही त्याला जे सगळं वाटलं ते थोडं प्रमाणात तरी आपल्याला वाटतं, आपल्याला दिसतं त्याने जे बघितलंय ते. तर आता सैनिक म्हणणं म्हणजे आपल्याकडे आपण बघतो भारतात की सीमेवर मुलगा मारला गेला सैन्यातला, तर आईवडील असेही म्हणतात की मला एकच मुलगा होता, अजून एक असता तरी मी देशासाठी दिला असता, त्याला सैन्यात भरती केला असता. पण या पुस्तकाच्या सुरुवातीला एका आईचं असंही पत्र आहे की ती मुलाला सांगते की तुझी मेडल्स मला भिंतीवर टांगायला नको आहेत, मला तू हवायस. सो आय एम रीडिंग सम एक्सर्प्ट्स फ्रॉम दिस बुक अँड आय रीड सम लेटर्स टू गिव्ह यू अ ग्लिम्स इन टू दिस. सो आय स्टार्ट विथ दिस letter written by a mother to her son. Enough advice and lecture. Seriously though, Pete, please take care of yourself and don't be a hero. I don't need a Medal of Honor winner. I need a son. Take care and write often. सुरुवातीचंच हे पत्र आहे. म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता पुढे कशी पत्र असतील. आणि हे पुस्तक मी वाचलं तेव्हा कॉलेजमध्ये मी ट्रेंच पोएट्स शिकत होते. आय वॉज स्टडिंग अबाउट द ट्रेंच पोएट्स इन कॉलेज अराउंड द सेम टाइम दॅट आय रेड दिस बुक. आणि ह्या पुस्तकामध्ये सुद्धा त्या ग्रेट वॉरच्या वेळी जे होते सैनिक, तसंच होतं, त्यांची वय 18, 19, 20 अशीच होती. त्याच्यामुळे एवढी लहान लहान मुलंच होती ती एका अर्थी. आणि काय त्यांनी बघितलं त्याचं थोडं एक आपल्याला ग्लिम्स मिळते या पुस्तकातून. एक दुसरं एक पत्र आहे. एक सैनिक आपल्या घरच्यांना लिहितो की तो एका अनाथालयात गेला होता तिथे आणि त्याला ते सगळं त्या मुलांना बघून, त्यांची परिस्थिती बघून अत्यंत वाईट वाटलं. एक अपराधाची भावना त्याच्या मनात निर्माण झाली, अपराधाची. तर त्यांनी घरच्यांना पत्र लिहिलं की तुम्ही यांना मदत करा. आणि ते का, ते मी वाचते. The reason I want you to tell everyone to help them is because I feel I may have killed some of their parents. And it makes me feel sick to know they have to go on with nothing. आणि मग तो पत्ताही देतो की
तिथे लोकांनी पैसे पाठवावे म्हणून. दिस इज व्हॉट हॅपन्स टू मी एव्हरी टाइम आय रीड दिस बुक. काही सैनिकांनी ओपनली असं उघडपणे असं म्हटलं की हे युद्ध आमची चूक होती. आय एम नॉट अ पॉलिटिकल analyst or a historian or anything, but a lot of these soldiers had said that maybe this is a mistake. So that is also seen through some of their letters. There's this letter by a nurse called Linda. तर ती नर्स असं लिहिते की I'm tired of going to sleep listening to outgoing and incoming rockets, mortars, and artillery. I'm sick of facing every day a new bunch of children ripped to pieces. They are just kids, 18, 19 years old. It stings. Whole lives ahead of them, cut off. I'm sick to death of it. I've got to get out of here. Peace. She signs it off with peace. माझे वडील मला म्हणायचे की अनेक अमेरिकन सैनिकांच्या मनात अपराधी भावना होती किंवा मी म्हटल्याप्रमाणे त्यांना ते चुकीचं वाटत होतं युद्ध. त्याच्यामुळे युद्ध संपल्यावरती अनेक जण परत व्हिएतनामला गेले. त्यांनी तिथल्या लोकांसाठी, व्हिएतनामीज मुलांसाठी बरंच काम केलं, बरंच कार्य केलं, अनाथालय उघडली आणि अमेरिकेत सुद्धा अनेक व्हिएतनामीज मुलांना दत्तक घेतलं गेलं. आणि रीडर्स डायजेस्टमध्ये मला वाटतं एक स्टोरी मी खूप पूर्वी वाचली होती. ती अशी होती की एका अमेरिकन बाईला कळलं की तिचा जो नवरा होता अमेरिकन सैन्यातला आणि तो मारला गेला व्हिएतनाम युद्धात. ही हॅड अन अफेअर विथ अ लोकल व्हिएतनामीज लेडी ओव्हर देअर अँड दे हॅड अ सन अँड द लेडी हॅड अपॅरेंटली डाईड. So this soldier's wife managed to search his son in Vietnam and got him to the USA later and adopted him and brought him up as her own son. So something strange and beautiful from something so horrible like war. That is what it is, war. आमच्या जनरेशननी मॅश किंवा ॲलो ॲलो अशा टी व्ही सिरियल्स बघितल्या की ज्याच्यामध्ये ह्युमर वापरला गेला या वॉरच्या सिच्युएशनसाठी आणि मला वाटतं ते वेगळ्या पद्धतीची क्रिएटिव्हिटी असते आणि होती ती. ह्यामधली काही पुस्तकं म्हणजे काही पत्र वाचली तर किती भयानक परिस्थिती असते वॉरमध्ये त्याची आपल्याला झलक मिळते. नॉर्मली आपण आपले जगत असतो, सैनिक काय सीमेवर आहे त्याचं काम तो करतोय, पण काय तो बघतो रोज ह्याची ही कल्पना मिळेल आपल्याला. तर त्याचप्रमाणे एक पत्र असंही आहे की एका माणसाने त्याच्या मुलीला लिहिले. मुलगी नुकतीच झाली होती, एकदाच त्याने तिला बघितलेलं होतं. तो लिहितो, The next time I see you, you will be a little lady, walking and talking. Learn how to say daddy. I love you with all my heart. पुढे it says he died when a landmine exploded. There's another letter. It was actually circulated, म्हणजे कुणी एका पर्टिक्युलर सैनिकाने लिहिलेलं असं नाही आहे. म्हणजे ते असं आहे की जे सैन्यात भरती व्हायला टाळत होते अशांनाही ते ॲड्रेस्ड आहे, फॅमिलीजना आहे. म्हणजे आपली टूर ऑफ ड्युटी संपून जो अमेरिकन सोल्जर परत अमेरिकेत येत होता त्याच्याशी कसं वागायचं याचे जणू इन्स्ट्रक्शन्स आहेत. तर ते पत्र असं आहे की In making your joyous preparations to welcome him back into organized society, you might take certain steps to make allowances for the past 12 months. In other words, he might be a little Asiatic from Vietnamicitis and overseasitis and should be handled with care. Then it says, do not be alarmed if he should jump up from the dinner table and rush to the garbage can to wash his dish with a toilet brush. After all, this has been his standard. Also, if it should start raining, pay no attention to him if he pulls off his clothes, grabs a bar of soap and a towel and runs outdoors for a shower. It ends with this. Last but not least, send no more mail to the APO. Fill the icebox with beer. Get the civvies out of mothballs. Fill the car with gas and get the women and children off the streets because the kid is coming home. I found some of these letters were also full of hope.
इन ऑल द डूम अँड ग्लूम ऑफ द वॉर कुठेतरी असे आशेचा किरण काही पत्रांमध्ये दिसतो की उद्या आपण जाऊ बाहेर आणि परत आपलं आयुष्य जगू. पण हे सुद्धा काही सैनिकांना कठीण झालेलं होतं. आता एक ड्रीम शीट्स म्हणून या पुस्तकामध्ये लिस्ट आहेत. एक सैनिक होता जो 7.5 वर्ष युद्धकैदी होता. त्यांनी स्वतः बनवलेली जी शाई होती त्यांनी ही लिस्ट लिहिलेली आहे. आणि लिस्ट म्हणजे काय, हे एअरफोर्स मेजर एडवर्ड ॲलन ब्रुडनो यांची ही लिस्ट आहे. तर ही यादी म्हणजे काय, तर परत गेल्यावर अमेरिकेत आपल्या घरी काय काय करायचं. साध्या साध्या गोष्टी म्हणजे काय, तर रंगीत अंडरवेअर विकत घेणे, शेव ट्वाइस अ डे, बेद ऑफन, वरचेवर आंघोळ करणे, हनीमूनला जाणे, मग वॉल्डॉर्फ केकची रेसिपी शिकणे, करिअरमध्ये काय करायचं पुढे ह्याची सुद्धा त्यांनी यादीत नोंद केलेली आहे. ओरिगॅमीचे क्लासेस करायचे, बार करायचा घरी एक चांगला, मग लिनेन टॉवेल चांगल्या प्रकारचे घ्यायचे. म्हणजे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी, हाऊ टू वेअर क्लोथ्स ते शिकायचं, म्हणजे काय विशिष्ट पद्धतीचे कपडे, पेर्स साबण घ्यायचा. आणि मेजर ब्रुडनोची कहाणी आपल्याला पूर्ण कळते जेव्हा आपण वाचतो की 4 महिने त्याच्या सुटकेनंतर त्यांनी आत्महत्या केली आणि तो दिवस योगायोगाने त्याच्या 33व्या वाढदिवसाच्या आदला होता. डोनट डॉली ही सुद्धा एक गोष्ट मला या पुस्तकामुळे कळली की रेड क्रॉसच्या व्हॉलंटियर्स म्हणून मुली जायच्या त्या ठिकाणी, म्हणजे जिथे वॉर असेल तिथे, आणि अमेरिकन सोल्जर्सशी बोलायचं, त्यांचं मन हलकं करायचं, एवढंच त्यांचं काम असायचं. म्हणजे टू गिव्ह देम अ फील ऑफ होम, दॅट देयर इज अ गर्ल फ्रॉम देअर कंट्री राईट देअर टॉकिंग टू देम, सम सोलेस अँड सम कनेक्शन टू देअर कंट्री. तर या अशा डोनट डॉलीजची सुद्धा पत्र आहेत ह्याच्यात. टू सम अप, शेवटी हे पुस्तक संपतं ते एका आईच्याच पत्राने. मिसेस एलिनॉर विम्बिश असं त्या बाईंचं नाव, आणि त्यांचा मुलगा विलियम आर स्टॉक्स या युद्धात मारला गेला. व्हिएतनाम वॉर मेमोरियल जे आहे तिथे ती बाई दरवर्षी त्याची ॲनिव्हर्सरी असते तेव्हा त्याच्यासाठी जाऊन पत्र ठेवते. आता एका पत्रात ती असं म्हणते, I would rather to have had you for 21 years and all the pain that goes with losing you than never to have had you at all. Mom.